त्यांचं घर अख्खं म्हणजे उद्ध्वस्त झालं. बारके बारके पोरं पण मेले होते. अक्षरशः ते देवता आहेत ना, त्याच्या अंगावर येऊन आहे ना, त्याचा गळा वगैरे धरून बसायचे रात्रीच्या टायमिंगला. फेकलं वगैरे होतं उचलून डायरेक्ट. ऐकूनच माझ्या अंगावर काटा आला की लोक असं पण करतात. लोक भरपूर वाईट आहेत. आता कसं आहे, नास्तिक पण आहेत, आस्तिक पण आहेत. नास्तिक लोकांना विश्वास नाही, आस्तिक लोकांना याच्यात विश्वास आहे. जेव्हा नास्तिक लोकांवर पण घडतं ते बरोबर आस्तिक बनतात. ते हल्ली तर आजकाल सगळ्या लोकांचा याच्याकडे विश्वास वाढत चाललेला आहे, कारण खरंच या गोष्टी लोक करतात. आत्ता म्हणजे स्पिरिच्युअल जास्त सोशल मीडिया थ्रू जास्त वाढत चाललं. जसं तुम्ही बोलले सोशल मीडियावर आता ह्या सगळ्या गोष्टी खूप चालली. खूप लोक व्हिडिओ टाकतात किंवा असं म्हणतात आम्ही तुमची मदत करू, आम्ही किंवा वशीकरण करून देऊ. ह्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? खरं असतं? कसं आहे, वशीकरण करणारे आता मीच नाही, भरपूर तांत्रिक भगत वगैरे असतात. पण नाही का, शक्यतो माझं असं म्हणणं आहे की वशीकरण का करावं. सगळ्यात स्पेशली म्हणजे तर वशीकरण जास्त दिवस टिकत नाही, हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही. वशीकरण एक टाइम पिरियड नुसार केलं जातं की ह्या टाइम पिरियड नुसारच तो व्यक्ती आपल्या आयुष्यात राहील. त्याच्यानंतर सगळं उद्ध्वस्त होतं परत आहे तसं. पण वशीकरण फक्त प्रेमासाठीच केलं जातं का बाकी पण वशीकरण म्हणजे आता समजा